टीम हा विषय आपण मला सांगू नका, कारण मी पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये काम करत असताना महायुतीला प्रचंड विरोध कोणी केला तर ती दिलीप धोत्रेंनी केलेला आहे. पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत दिलीप धोत्रे महायुतीला विरोध करतोय. मग महायुतीचे आजी आमदार असतील किंवा माजी आमदार असतील, त्यांनी काय काय जी चुकीची कामं केली त्या पद्धतीने मी त्यांना विरोध करत गेलो. आणि जर मग मी बी टीम असेल तर अख्ख्या विठ्ठल परिवाराची सगळी जनता, सगळी इथली नेते मंडळी माझ्याबरोबर कशी होती, मी काय काम केलं, ज्या काय निवडणुका झाल्या, मग महायुतीबरोबर कुणी संधान साधलं. मी पंढरपूरचं बोलतोय, आता विषय पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा आहे, तर मी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघापुरतंच मी आता या ठिकाणी बोलतोय की मग या ठिकाणी या मतदारसंघामध्ये काम करत असताना मी कधी या महायुतीच्या लोकांबरोबर कधी गेलो, कधी दिसलो, कधी मी त्यांच्या काही गोष्टी ऐकल्या, कारण मी प्रत्येक वेळेस त्यांना विरोध करत गेलो आणि विठ्ठल परिवारातली सगळी लोक या ठिकाणी माझ्याबरोबर होती. मी कधी कुठली समविचारी आघाडी केलेली नाही, मी कधी त्यांच्याबरोबर बसलेलो नाही. मी जे काय करत गेलो ते भारत नाना भालके आपले दैवत आमदार साहेब, त्यांचा चेहरा आक्रमक रूप, पंढरपूर शहरासाठी काम करणारी त्यांची हिंमत ताकद आहे, मतदारसंघात काम करण्यासाठी त्यांची असलेली हिंमत ताकद, गोरगरीब लोकांबरोबर त्यांचा असलेला अप्रोच, गरीबातला गरीब माणूस असू दे किंवा श्रीमंतातला श्रीमंत माणूस असू द्या, त्यांच्या अडचणी सोडवण्याची त्यांची ताकद, त्याच विचाराने मी काम करतोय, त्याच आक्रमकतेने मी काम करतोय. आणि भारत नानांनी ज्यावेळेस कधी विचाराची कोणाबरोबर तडजोड केली नाही, मी त्यांचा कार्यकर्ता आहे, मी कधी विचाराची तडजोड, एकदा जरी मी विचाराची तडजोड केलेली असेल पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये काम करत असताना, तर मी राजकारण करणार नाही की देव जागा आहे या ठिकाणी, कोण बी टीम आहे कोण सी टीम आहे आणि कोणी कशा पद्धतीने काम केलं. महायुतीच्या विरोधात पंढरपूरमध्ये लढणारा लढवय्या नेता पंढरपूरच्या जनतेला सगळ्यांना माहित आहे. प्रत्येक गोष्ट आरोप केलाय बापू त्यांनी, पाकिटचाही आरोप केलाय, कसला पॅकेज. हो, मला एक सांगा की आतापर्यंत जेवढे कार्यक्रम झाले, विधानसभा निवडणूक तर डोळ्यासमोर नव्हतीच आपली, विधानसभा निवडणूक तर डोळ्यासमोर नव्हतीच, पण आतापर्यंत जेवढे कार्यक्रम केले, जेवढे कामं केली, त्यात पॅकेज पाकिटं दिलीप धोत्रे देतोय. दिलीप धोत्रे कोणाकडनं घेण्याएवढा दिलीप धोत्रे काय एवढा हलका समजला का तुम्ही? त्याने असं शिवतीर्थावर यावं सांगावं लेकराबाळी सत्ता घेऊन की दिलीप धोत्रेला कोण देऊ शकताय. दिलीप धोत्रे हा भारत नानांचा कार्यकर्ता आहे, लक्षात आलं का? राजसाहेब ठाकरेंची शिकवण आहे, राजसाहेब ठाकरेंचा निष्ठावंत भक्त आहे, राजसाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरित, राजसाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरित होऊन काम करणारा मी माणूस आहे. त्यामुळं या ठिकाणी कसं काय ते बोललेत मला ते कळलंच नाही. बापू, ज्या पद्धतीने तुम्ही पोटनिवडणुकीत अगदी तन मन धनाने आपण भगीर बालकेला निवडून देण्याचा कुठे प्रयत्न केला होता, आता मात्र त्यांनी त्यांच्या विरोधात तुम्ही देखील शेड्यू ठोकला आहे. कुठेतरी विरोधकांची मानसिक संतुलन बिघडलं असं वाटतंय. मी काय म्हणतोय की दिलीप धोत्रे काय आहे हे पंढरपूर मंगळवेढ्यातील जनतेला सांगायची गरज नाही. दिलीप धोत्रेचं काय काम आहे आणि दिलीप धोत्रे पॅकेजवर मॅनेज होणारा नेता आहे का? मी आत्ताच सांगितलं ना, आजी माझ्या आमदारावर मी पहिल्यापासून त्या ठिकाणी मला ते त्यांचं काम आवडलंय. समजा MIDCचा विषय होता तर मी सगळ्यात छाती टोकून सांगितलं की आम्ही सगळ्यांनी मिळून केलंय. मागील 4 वर्षात भारत नानांच्या निधनानंतर 3.5-4 वर्षांमध्ये तुम्ही आक्रमकपणे विठ्ठल परिवाराची भूमिका पुढे नेत आला. स्वर्गीय भारत नानांचे, वसंतदादाचे फोटो एक लक्षात घ्या, परिवार म्हणून आपण काम करत असताना महाराष्ट्रातली सगळ्यात उमेदवारी माझी या ठिकाणी जाहीर झाली. मान्य राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातली पहिली उमेदवारी माझी जाहीर केली. त्यामुळे या ठिकाणी सगळ्यांना आनंदच व्हायला पाहिजे.
सगळ्यांना आनंद व्हायला पाहिजे होते. त्याच्यावर विचारविनिमय झाल्या असत्या, बैठका झाल्या असत्या, चर्चा झाल्या असत्या. आणि या ठिकाणी अनेक लोक साक्षीदार आहेत. मी आता त्यांची नावं घेऊ इच्छित नाही, परंतु माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक लोकांबरोबर चर्चा झाली आहे. म्हणजे असं काय नाही, उलट त्यांना देखील आनंदच व्हायला पाहिजे होता की बाबा आदरणीय भारत नानांच्या एका कार्यकर्त्याला माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातली पहिली उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांनाही त्या ठिकाणी आनंद व्हायला पाहिजे होता. तुम्ही भारत नानांचं नाव जिवंत ठेवलं, हा जो काही विधान केलेलं आहे सभेत, त्याच्यामुळं भगीरथ बालके चिडल्याचं दिसून आलंय. ते तुम्ही जे विधान केले त्याच्या मागचे कारण काय होतं? नाही, मला काय म्हणायचं आहे की आपण सगळेजण पाहत आहात की आदरणीय नानांच्या मृत्यूनंतर मी नानांचा विचार घेऊन या ठिकाणी सगळ्या ठिकाणी काम करतोय. मग पंढरपूर नगरपालिकेचं करवाढी केली की ते रद्द करायचा विषय असेल, अनेक विषय. ज्या वेळेस सणासुदीच्या काळामध्ये लक्ष्मीच्या सणामध्ये पंढरपूर नगरपालिकेने लोकांना गटरीचं पाणी पाजलं, त्यावेळेस देखील मी आदरणीय नानांचा फोटो लावूनच त्या ठिकाणी सगळ्या पंढरपूरला मी पाणी देण्याचं काम केलंय. स्मशानभूमीचा विषय, दुरुस्तीचा विषय असू द्या, मुस्लिम दफनभूमीचा विषय असू द्या, स्टेशन मस्जिदचा विषय असू द्या, वेगवेगळ्या त्या ठिकाणी अडचणींचा विषय असू द्या, प्रधानमंत्री आवास योजनेचा विषय असू द्या, पंढरपूर शहरातील रस्ते खड्डे बुजवण्याचा विषय असू द्या, जे जे रस्ते दुरुस्त केले त्या ठिकाणी भारत नानांचाच फोटो लावला ना. या आंदोलनाच्या वेळी भगीरथ बालके तुमच्या समेत होते का? यामध्ये ह्या प्रत्येक आंदोलनाच्या वेळेस आता विठ्ठल परिवार माझ्याबरोबर होता. त्यामुळे आता कोण होते आणि कोण नव्हते हे म्हणण्यापेक्षा अख्खा परिवार माझ्यासोबत होता. परिवार आता कसं खंडन करू शकतं ते सगळेजण माझ्याबरोबर होते. बापू कल्याण काळे असतील, उमेदवारी जाहीर झाली, मी काय म्हणतोय की ह्याच्यामध्ये सगळ्यांना इच्छा उमेदवारी लढवायची, सगळ्यांना इच्छा आमदार व्हायची. आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे. मला माझं काम आहे, माझ्या कामावर विश्वास आहे, जनतेचं मला पाठबळ आहे. आता तुम्ही सगळीकडे बघताय बापू या नावाची चर्चा आहे. अख्ख्या पंढरपूर शहरात कुठेही जावा, तालुक्यात कुठेही जावा, नाही तर मंगळवार कुठेही जावा, बापू बापू म्हणतात. कारण मी सगळ्या लोकांच्या संपर्कात आहे. माझे 24 तास दारा उघडे आहेत, माझा 24 तास फोन चालू आहे. मी प्रत्येकाच्या संपर्कात आहे ना. मला फोन आला, मी फोन नाही उचलला तर मी डायरेक्ट फोन करत असतो, त्या लोकांच्या अडचणी जाणून घेत असतो, त्यांनाही करत असतो. जसं भारत नाना करायचे, दवाखान्याची अडचण आहे ताबडतोब निरसन, ॲडमिशनची अडचण आहे ताबडतोब निरसन, कुठल्या गोरगरिबांच्या लग्नाची अडचण आहे ताबडतोब निरसन, कुणाला काय मदत पाहिजे ताबडतोब निरसन, कुठला व्यापारी उद्योजक माता भगिनी कोण अडचणीत आलं ताबडतोब निरसन. तसंच मी करतो ना, एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह. बापू कल्याणराव काळे असतील, गणेश पाटील असतील किंवा भगीरथ बालके असतील, हे देखील मी विठ्ठल परिवाराचा नेता आहे. पण गाव पातळीवरती विठ्ठल कारखान्याचा जो चेअरमन आहे तोच विठ्ठल म्हणजे तोच समजला जातोय. नेमकं परिवाराचा नेता कोण? माझी संज्ञा अशी राहील की जे विठ्ठल परिवाराशी निगडीत आहेत, जे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याशी निगडीत आहेत, ते सगळेच नेते. आता अभित पाटील साहेब चेअरमन आहेत तर अभित पाटील साहेब पण नेते आहेत. या ठिकाणी जे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत ते सगळेच नेते आहेत विठ्ठल परिवाराचे. ज्यांनी विठ्ठल परिवारासाठी काम केले ते सगळेच विठ्ठल परिवाराचे या ठिकाणी नेते आहेत. त्यामुळं कसं आहे की याच्यामध्ये मी काय की एक लक्षात घ्या की विठ्ठलचा जो मला सांगा दादा, आदरणीय दादांना माझा एक प्रश्न आहे. आदरणीय दादासाहेब, विठ्ठल सहकारी साखर तुम्ही साक्षीदार आहे स्वतः विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीविषयी. मी जर आत्ताचे विद्यमान चेअरमन आदरणीय अभित पाटील साहेब यांच्याबरोबर राहिलो असतो, जर माझ्या मनात मी कुणाचं सांगून वांगून ऐकलो असतो आणि मी पॅकेज संस्कृतीतला माणूस असलो असतो किंवा माझ्या डोक्यात काही स्वार्थ असला असता तर मी आदरणीय अभित पाटील साहेबांबरोबर राहून मी कुठल्या तर पदावर राहिलो असतो ना. मी निस्वार्थ भावनेने या ठिकाणी दादांना मी त्या ठिकाणी मदत केली, पण त्यांना वाटत नसेल. आमदार आवताडे विकास कामांचा दावा करत असताना तुम्ही आवताडेंवर टीका करत नाही असं एक म्हटलं. अहो, आवताडेवर मी प्रत्येक माझी भाषणं काढून बघा. आमदार समाधानदादा आवताडे
यांनी या पंढरपूर तालुक्यामध्ये या शहरामध्ये कसलंही काम केलेलं नाही. कारण आमदार अवताडे साहेबांना पंढरपूरला सिद्धेवाडीवरून पंढरपुरात करत असताना त्यांना कोणाला विचारल्याशिवाय आत येता येत नव्हतं. त्यामुळे ही जनता दुर्लक्षित राहिली. हे मी प्रत्येक गावात छाती ठोकपणे सांगतोय. दादांना म्हणावं तुम्ही पण हे सांगा, तुम्ही पण हे सांगा. आमदार अवताडे साहेब पुण्याला विचारल्याशिवाय पंढरपुरात येत नव्हते. हे दादाने एकदा विचार करून सांगावं ना, त्यांना माहित नाही का? मी आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की आमदार दादानी लक्षात आलं का, आमदार समाधान दादानी या ठिकाणी सांगितलं की मी 3,000 कोटी आणले आणि कालचे काय तर 1,200 कोटी असे 42 कोटी झाले. त्यांनी प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावले होते की 3,000 कोटीचे, बरोबर. तर 3,000 कोटीत मी प्रत्येक गावात जाऊन विचारतोय की या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये 104 गाव आहेत. पंढरपूरची 22 आणि मंगळवेढ्याची 82 गावं, 104 गाव आहेत. मी काय करतो की 100, 3,000 भागिले 100, कालपर्यंत 1,200 कोटी रात्री आलेत. काल दुपारनं आलेत. ते उद्घाटन पंढरपूरला MIDC उद्घाटन तिकडून झालंय. तर ते 3,000 कोटीचा हिशोब धरू तर 3,000 भागिले 100 जर केलं तर प्रत्येक गावाला 30 कोटी रुपये देतात कॉन्ट्रीब्युशन. किती? आणि जर 30 कोटी रुपये जर प्रत्येक गावाला आले तर ती गावात सोन्याची होतील ना. समाधान दादांना या ठिकाणी बाकीच्या गोष्टी करायची गरज नाही. मी विचारतोय पण भगीरथ दादांना ते कसं काय कळणार तेच मला कळलं नाही. म्हणजे मी विचारतोय अगोदर. दादा काय आमदार नाहीत, दादा काय आमदार नाहीत. मी प्रश्न अवताडे साहेबांना विचारतोय. प्रश्न मी माझी आमदार म्हणजे जे आपण आता कसं की आपल्या तोंडात काय बसले माझे आमदार म्हणजे आता समजून घ्या. मी जर महायुतीच्या विरोधात लढतोय पण दादांची उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही. दादांची अजून उमेदवारी जाहीर झाली का? त्यांना उमेदवारी मिळाली का? ते आत्ता माझ्यासमोरचे उमेदवार आहेत का? आत्ता माझ्यासमोरचे उमेदवार आमदार म्हणून समाधान दादा अवताडे. मी भाषण करताना, मी प्रश्न विचारत असताना, बोलत असताना आपल्या तोंडात बसले आजी माझे आमदार, आजी माझे आमदार. आता मग मी असं MIDC बाबा कुणी विरोध केला तर आजी माझ्या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला असं मी सांगतोय ना. मग ते दादांचे कार्यकर्ते होते का? लक्षात आलं का? मी तर माझं कुठलंही तुम्ही भाषण काढून बघा. मी जे आता माझ्या समोरचे विद्यमान आता जे उमेदवार दिसत आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय. भारत नानाचा फोटो तुमच्या बॅनरवर असणार, 100% असणार. का नसणार आहे? मी नानांच्या विचाराने या ठिकाणी गेले कित्येक वर्षाला काम करतोय. मी काय निवडणूक म्हणून फोटो लावलेला नाही. हे म्हणते फोटोमुळे तुमचं राजकारण चालू आहे. म्हणजे असं कसं आहे की बघा त्यांच्या मनात आता काय आहे, त्यांना काय वाटतंय ह्याच्यावर आता मी त्यांना उत्तर देणार नाही. कारण पंढरपुरातल्या जनतेला माहित आहे. पंढरपुरातली भारत नानांना मानणारी जनता, भारत नानांच्या विचाराने काम करणारी जनता जर मला म्हणली येऊन की बापू तुम्ही नानांचा फोटो वापरायचा नाही तर 100% मी जनतेच ऐकेन. कारण नाना हे सगळ्यांचे नेते होते. नाना हे लोकप्रिय नेते होते आणि जो नानांचा कार्यकर्ता काम करेल, लोकांच्या संपर्कात राहील, नाना त्याच्या पाठीवर थाप देत होते. नानांनी 100 वेळा माझ्या पाठीवर थाप मारलेले की बापू तुम्ही एक नंबर काम करताय. नाना मला दिलीप कधी म्हणलेले नाहीत. नाना माझ्याबद्दल कधी हरितुरे बोललेले नाहीत. नानांनी मला बापू म्हणून थाप टाकले. अहो मी भारत नानांचा कार्यकर्ता नसलो असतो, भारत नानांचे विचार घेऊन पुढे जात नसलो असतो तर आदरणीय दादासाहेब ह्याच दगड फोडणाऱ्याच्या पोराच्या हस्ते आदरणीय भारत नानाजींनी विठ्ठलची मोही टाकली असती का? जर विठ्ठल म्हणजे कारखान्याची मुळी कुणाच्या हस्ते टाकली जाते? पालकमंत्री, मुख्यमंत्री, नेते ह्या दगड फोडणाऱ्याच्या पोराच्या हस्ते आदरणीय भारत नानांनी त्या ठिकाणी विठ्ठल साखर कारखान्याची मोही टाकली. मग ते कशासाठी टाकली? कारण भारत नानांचा एक सच्चा कार्यकर्ता होतो, काम करत होतो.